राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर अभिनंदन करण्यासाठी उभा आहे। महाराष्ट्राला 2024-25 या वर्षात सर्वाधिक परकीय गुंतवणूक मिळाली, त्याचे मी स्वागत करतो। गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब म्हणून आणि पूर्व विदर्भाला स्टील कॉरिडॉर म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात शासन विकसित करीत आहे, त्याबद्दल पण मी अभिनंदन करतो। परंतु त्याच्या लगत माझा गोंदिया जिल्हा आहे। दोन्ही बाजूला 2 नागझिरा आणि नवेगाव 2 व्याघ्र प्रकल्प आहेत। प्रचंड मोठी बेरोजगारी आहे। इको सेन्सिटिव्ह झोन 95% गावं आहेत आणि या ठिकाणी एक ह्या स्टील उद्योगाला लागून जर एक स्टील प्रोसेसिंग युनिट, कारण 100 एकर जागा दिल्यानंतर तिथं स्टील प्रोसेसिंग युनिट आजूबाजूच्या भागामध्ये होत आहेत, तर माझे अर्जुनी मोरगाव या ठिकाणी जर दिला तर त्याचा प्रचंड मोठा फायदा त्या ठिकाणी होईल, ही विनंती आपल्या माध्यमातून करतो। मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि अत्यंत चांगली आहे साहेब, परंतु या ठिकाणी सर्वेक्षण करताना भूमापन अधिकडे यंत्रणाच नाही, त्याच्यामुळे अनेक रस्त्यांचा त्या ठिकाणी मोजणीच झालेली नाही आहे। म्हणून यासाठी बाह्यस्रोत पद्धतीनं किंवा इतर मार्गानं माननीय शासनानं या ठिकाणी हे मोजणी त्वरित केली तर हे पानन रस्ते होतील, तेवढी फक्त विनंती या ठिकाणी करतो। फीडर सेपरेशन मोठ्या प्रमाणात होत आहेत, पण आमच्याकडे धानाचं उत्पादन आता तिथं लागवड झालेली आहे आणि आता फीडर सेपरेशन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आला आहे, कारण त्याला 8 तास त्या ठिकाणी वीज भेटतो, म्हणून हे किमान 3 महिन्यासाठी तरी ही फीडर सेपरेशन त्या ठिकाणी होऊ नयेत, एवढी विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो। आमच्याकडे प्रचंड मोठा आदिवासी क्षेत्र आहे। शासनानं आदिवासी महिलांना सक्षम करण्यासाठी राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये अनेक लाभार्थ्यांची त्या ठिकाणी निवड होत आहे, परंतु त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना सगळे अधिकार दिलेले आहेत। लोकप्रतिनिधी, आमदार किंवा जिल्हा परिषदेचे सदस्य यांचा कुठेही त्या ठिकाणी वाटा नाही आहे आणि त्याच्यामुळे दुर्गम भागातील महिलांकडे ही योजना जात नाही। माझी विनंती असेल की किमान माननीय पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जर आमदारांची जर एखादी समिती बनवली तर त्या गावांचा आढावा घेता येईल आणि व्यक्तिगत लाभाच्या विशेषत्वानं ज्या योजना आहेत त्या योजना त्या ठिकाणी पोहोचतील, म्हणून अशी त्या ठिकाणी समिती गठीत करावी, एवढी विनंती या ठिकाणी करतो साहेब। राज्यात दिव्यांग कल्याण विभाग वेगळा करून त्याच्या विकासासाठी शासन चांगला प्रयत्न करत आहे, परंतु मागच्या कालखंडामध्ये 200 पेक्षा जास्त दिव्यांगाच्या शाळा त्या ठिकाणी बंद झाल्या आहेत आणि काही अधिकाऱ्यांच्या हेकुखोर प्रवृत्तीमुळे त्या ठिकाणी त्या शाळा बंद होत आहेत। माझी विनंती असेल की त्या ठिकाणी अत्यंत संवेदनशील विभाग आहे, त्या ठिकाणी संवेदनशील अधिकारी त्या ठिकाणी दिला तर तो विभाग चांगल्यानं चालेल। माननीय आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो की त्या ठिकाणी हुकुमशाही प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांच्या ऐवजी संवेदनशील अधिकारी त्या ठिकाणी द्यावेत, एवढी कळकळीची विनंती त्या ठिकाणी करतोय साहेब। मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्याबद्दल आम्ही सगळेजणच त्याचं अभिनंदन करतोय, परंतु पाली भाषेला माननीय मोदीजींनी पंतप्रधान महोदयांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याचं अभिनंदन केलं। मुंबई विद्यापीठामध्ये ऑगस्ट महिन्यापासून त्या ठिकाणी पाली भवन निर्माण व्हावं या ठिकाणी एक भंतेजी तिथं उपोषणाला बसले आहे, त्यांच्यावर मारधोड करण्यात आली आहे, त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आलेले आहे। माझी विनंती असेल माननीय आपल्या माध्यमातून का त्या ठिकाणी पाली भवन निर्माण व्हावं आणि महाराष्ट्रामध्ये उर्दू अकॅडमीच्या धर्तीवर पाली अकॅडमी निर्माण करण्याच्या बाबतीत बऱ्याच वेळा आम्ही निवेदन दिलेलं आहे। पाली अकॅडमी पण महाराष्ट्रात निर्माण झाली तर सगळ्या विद्यापीठामध्ये पालीचं चेअर पण त्या ठिकाणी निर्माण होईल आणि पाली भाषेचा, कारण पाली भाषा ही जैन आणि बौद्ध या दोन्ही धर्माचा भाषा प्रचंड मोठं साहित्य आहे, तर त्याला त्या ठिकाणी चालना भेटेल, एवढं आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतोय। राज्य सरकारनं भीमाशंकर, महालक्ष्मी, अंबाई देवस्थान इत्यादीचा साठी मोठ्या प्रमाणामध्ये 3661 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता दिली आहे, त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो। परंतु एक विनंती मी आपल्या माध्यमातून करतो की भगवान बुद्धाच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाला सोपारा
हे प्राचीन बौद्ध स्तूप महाराष्ट्रामध्ये आणि ते पण मुंबईच्या जवळ आहे. आणि त्यासाठी मुख्य सचिव, तत्कालीन मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड साहेब यांनी 19 मार्च 2011ला मंत्रालयात बैठक घेतली होती. त्यांनी सलग 9 बैठका घेतल्या आणि त्याला 5 कोटी रुपये मंजूर केले होते. आतापर्यंत ते पैसेच अजून सरकारनं दिले नाहीत आणि त्याचा विकासच झाला नाही. मागच्या अनेक वर्षापासूनचा हा विषय तसाच प्रलंबी आहे. म्हणून अजंठा आणि एलोरा वेड्यांच्या या प्रदेशामध्ये नालासोपारा बौद्ध स्तूपाच्या विकासासाठी 5 कोटी रुपये सरकारनं त्वरित द्यावी एवढी विनंती या ठिकाणी करतो. माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये शिवमंदिर प्रतापगडची प्रचंड मोठी यात्रा भरते. त्या ठिकाणी शिवमंदिर आणि हारुणी दर्गा असे सर्व धर्माचं त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे. तर त्याला पण ब वर्गाचा त्याला दर्जा द्यावा एवढी विनंती करतो. महाराष्ट्र हे अत्यंत प्राचीन बौद्ध धर्माचं केंद्र आहे. या ठिकाणी कुशाण, वाकाटक, सातवाहन या सगळ्या राजांनी या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्माचे वास्तू निर्माण केले. गौतमीपुत्र सातकर्णी हे खरं म्हणजे वैष्णव धर्मीय होते, परंतु त्यांनी बौद्ध धर्माला प्रचंड या ठिकाणी पाठबळ दिलं आणि त्यांच्या काळामध्ये कार्ले, भाजे, नाशिक या लेण्या या ठिकाणी निर्माण झाल्या. माझी विनंती आहे की लेण्याचा विकास करण्यासाठी आणि जगातल्या पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करण्यासाठी आणि नालासोपारा, कार्ले, भाजे इत्यादी लेण्यांचा विकास करण्यासाठी सरकारनं आराखडा मंजूर करावा आणि किमान 2000 कोटी रुपयाची तरी तरतूद करावी एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो. 20 मार्च 2026ला महाड धर्मसंग्रहाला आता 99 वर्ष पूर्ण होऊन 100 वर्षामध्ये हे जात आहेत. मानवमुक्तीचा हा जागतिक खरं म्हणजे ठेवा आमच्या सगळ्यांसाठी आहे. अख्ख्या देशामध्ये महाडचा धर्मसंग्रह हा अत्यंत सामाजिक समतेचा धर्मसंग्रह म्हणून मानला जातो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचा हा पडघम त्या ठिकाणी वाजला होता आणि म्हणून माझी विनंती आहे 20 मार्च 2026च्या नंतर 100व्या वर्षाला त्या ठिकाणी लागणार आहे आणि त्या निमित्तानं ह्या शतक वर्षाच्या निमित्तानं महाराष्ट्रात समतेचा जागर हा महाड धर्मसंग्रहाच्या संदर्भात 100वी वर्षी पण साजरी करण्यात यावी एवढी माफक विनंती आपल्या माध्यमातून करतो. शेवटचाच फक्त गोंदिया ही झाडीपट्टी रंगभूमीचा सगळा प्रांत आहे. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा पूर्व विदर्भाचा प्रांत झाडीपट्टीचा प्रांत म्हणून संबोधला जातो आणि या जिल्ह्यामध्ये झाडी संमेलन, झाडीपट्टी, झाडी बोली भाषा ही वेगळी बोली भाषा आहे. तर त्या ठिकाणी झाडीपट्टीचं साहित्य संमेलन झालंच पाहिजे आणि त्याचबरोबर नवेगाव बांध या ठिकाणी झाडीपट्टी नाट्यकला अकादमीची स्थापन, कारण त्या भागामध्ये झाडीपट्टीची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नाटकं होतात, मोठ्या प्रमाणामध्ये साधारणतः वर्षभर चालतात. म्हणून त्या ठिकाणी झाडीपट्टी नाट्य कला अकादमीची स्थापना व्हावी एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो आणि माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर मी माझं अभिनंदन प्रस्ताव या ठिकाणी मांडतोय. धन्यवाद. बापूसाहेब पठारे.